येणारा दसरा दिवाळी आपल्याला सगळ्यांना सुखाची समृद्धीची आनंदाची जाओ आणि चिंता करू नका। तुम्हाला फक्त मी एवढंच सांगतो, तुम्ही सरकारने केलेली कामं आणि रोजगार हमी योजनेमधून गावात जास्तीत जास्त कामं करता येतील याचा पाठपुरावा करा। आणि तुम्हाला एकच मी सांगतो, जे सरकारने एवढ्या योजना केलेल्या त्या फक्त लोकांपर्यंत या कामाची आणि केलेल्या कामाची जनता येणाऱ्या निवडणुकांमध्ये पोचपावती दिल्याशिवाय राहणार नाही। सर्वसामान्यांचं महायुतीचं सरकार पुन्हा या राज्यामध्ये यावं यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न करा। तुमच्या पाठीशी आनंद तुम्हाला दिल्यामुळे झाला, तुम्हाला तुमच्याबद्दल निर्णय घेतल्यामुळे झाला। आणि आता सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या की आता एक टप्पा झालाय, पुढच्या वेळेस दुसरा टप्पा, दुप्पट टप्पा हे झाल्याशिवाय। आणि आता कमिटी वगैरे काही नाही, डायरेक्ट डीपीटी। गुड आफ्टरनून फ्रेंड्स, वेलकम बैक टू द चैनल। आई होप आपको लास्ट वीडियो अच्छा लगा रहेगा हमारा टीम्बिना का। तो अभी हम जा रहे हैं, आज इवेंट है एज ऑलवेज। संडे होके भी वाशी ब्रिज के ऊपर चक्का जाम लगा हुआ है। लगा था यहाँ पे ट्रैफिक होगा नहीं आज संडे तो, बट पता नहीं है वाशी ब्रिज क्या पनौती है, साला ट्रैफिक मिल ही जाता है। वैसे टाइम से पहले ही हम लोग 3 बजे पहुँचना है, हम 2:15 बजे पहुँच जाएंगे। आज हमारा इवेंट है, एक स्पेशल इवेंट है क्योंकि हमको भी नहीं पता इवेंट क्या है। हम सिर्फ आर्टिस्ट लेके जा रहे हैं जो कि मराठी बिग बॉस में आ चुके हैं पहले और बहुत अच्छे सिंगर भी है, उनका नाम है उत्कर्ष शिंदे। तो हम वो आर्टिस्ट को लेके जा रहे हैं परफॉर्म करने के लिए वहाँ पे। देखते हैं क्या इवेंट है, कैसे चलता है। भाई इतना पता है कि बहुत ज़्यादा क्राउड आने वाला है, 25 से 30 हज़ार लोग का इवेंट है नेस्को के अंदर। चलते हैं, देखते हैं, मज़ा तो आएगा हमेशा की तरह। बोल रहे हैं येतोय बोलला। सो इकडे आम्ही पोहोचलो। आज इव्हेंट आहे जाहीर आभार सोहळा शिंदे साहेबांचा। तो ये पूरा सेटअप है जहाँ हमारे आर्टिस्ट खड़े होकर परफॉर्म करेंगे, विच इज़ अ डिफरेंट स्टेज। वहाँ पे सारे डिग्निटरीज बैठेंगे, यहाँ पे आर्टिस्ट, यहाँ सारे लोग हैं, साउंड वाला है, सब कुछ। ये सेक्शन पूरा VIP वालों के लिए, ऑल द MLAs वगैरह या जो भी जैसे भी लोग आएंगे सबके लिए। और हम यहाँ से खड़े होकर कार्यक्रम को देखेंगे। चलो चल के हमारे लिए पुढच्यावरती आपल्या स्थाना पटवावं। सर्वांनी बसून घ्या मित्रांनो। हा भव्य दिवस सोहळा आपल्या जीवनात अवर्णनीय आहे।
न भूतपूर्व भविष्यातही हा उत्सव आहे आणि आपण तो एकट्याला 17 वर्षापासून भोगलेला आहे ते पाहत नाही पण तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. अत्यंत उत्कृष्ट आणि सुमधुर स्वरामध्ये वंदना केली आणि ती आपण सगळ्यांनी ग्रहण केली आणि परत पुनश्च विनंती करतो की आपण बाहेर जाऊ नका कारण लगेच आता अवघ्या काही वेळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि त्याचबरोबर या आपण सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक युवा खासदार आपण शिवसैनिक आहे. आवाज येतोय का? दिल्ली साहेबांनी आपण शिवसैनिक एवढा कमी आहोत आणि दणक्यात शिवसेना गाजवली आहे. आवाज येतोय का? आवाज कोणाचा? आवाज कोणाचा? खूप आनंद होतोय. माझ्या गावातली सगळी माणसं इथे बघून तुमच्यासाठी अवघ्याची विनंती आहे की नाचणारे गाणे ग्रामीण भागातले गाणे गायला पाहिजे तर नक्कीच फक्त आणि फक्त तुम्हा सर्वांसाठी जे जे तुम्हाला नाचण्यासाठी भाग पडतील आपण तीच गाणी करू. रेडी आहात का? ती शिट्टी ना बशी ती शिट्टी शिट्टी वाजली शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अनुपदर गेला नवल अनुपदर गेला नवल पोलिसांना सपून टाका
गावाकडे चला तुम्ही बरोबर दाखवून दिलं की शहरातली माणसं फक्त बसून शांतपणे काम करू शकतात. तुम्ही मातीला खणून त्याच्यात बीज उरवून एक नवीन जीवन देता. तसंच जिवंतपणा तुम्ही या आजच्या कार्यक्रमाला आणला. तुम्हाला सर्वांना माझ्या मित्रांना चला माझा गावातली माणसं असली आणि ती वेगळा आनंद असतो. तुम्ही तर बिलकुलास कार्यक्रमाचा आनंद घेता. शिंदे साहेबांची गाणी बरं. मग मला असं वाटतं शिंदे साहेबांच्या चित्रपटामध्ये अष्टमी आपण एक गाणं गेलं होतं. आधी त्यांचं एक गाणं रात्री खऱ्या अर्थाने आपल्यासाठी आज
देवदूत म्हणून आलेले आहेत. कारण सरकारमध्ये आपल्या भावना पोहोचवण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नाश्ता केला त्याने. ज्या व्यक्तिमत्वानं महाराष्ट्राचे युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी भरून काढली, ज्या आपल्याला न्याय देण्याचं महान कार्य केलं, जे स्वर्णिम अक्षरात लिहिण्यासारखा प्रसंग आपल्या जीवनात त्यांनी नोंदवलेला आहे, असे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं दुःख कमी येतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की. हो जनतेच्या प्रश्नांसाठी गेल्या 17 वर्षाचा दुष्काळ आपल्या जीवनात आलेली अवकाशाची घालवली असे महाराष्ट्राचे सन्माननीय लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं स्वागत करावं. जय भवानी, जय जय भवानी. आपल्या सर्वांच्या दुःखाची ओघळ दूर करणारे, आपल्या सगळ्यांचं उज्ज्वल भविष्य करणारे माननीय लोकप्रिय खासदार डॉक्टर शिंदे साहेब यांच्या भगिनी शुभतिलक व ग्रहण करून त्यांना स्वागत करत आहे. खऱ्या अर्थाने या 17 वर्षाचा उपवास, या 17 वर्षाचा वनवास सर्वांचे आदरणीय लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्या प्रत्येक गावागावातून आलेला रोजगार सेवक, जो आनंद आपल्या चेहऱ्यावरती आहे, त्या आनंदाचे धनी, त्या आनंदाचे खरे मानकरी आदरणीय लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. जय शिवाजी. अवघ्या काही क्षणामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांचे आगमन होत आहे. तुम्ही सगळेजण आत्ताही याला प्रेम करता, शिंदे शाहीवर प्रेम करता. आणि हे दिसतंय की तुम्ही जिथे तिथे शिंदे नाव आहे सगळ्यावर प्रेम करता. असंच प्रेम आपल्या पक्षावर राहू द्या. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जेवढे पुरुष मंडळी आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त आवाज या मैदानात असेल. जय महाराष्ट्र. असं तुम्हाला कंपेअर करणं खूप चांगलं, खूप चांगलं, मस्त.
थँक्यू थँक्स अ लॉट. ज्यांनी खऱ्या अर्थानं 17 वर्षाचा आपला त्यांनी वनवास संपवला. आपल्या वेळेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, गोरगरिबांचे, सर्वसामान्यांचे, वारकऱ्यांचे, लेकींचे, लाडक्या बहिणींचे, लाडके भाऊ, लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या या ग्रामसेवक नाही, आता सहाय्यक आहे ना, ग्राम रोजगार सहाय्यक. काय करायचंय, ग्रामसेवक काय सहाय्यक काय? या मेळाव्याला उपस्थित स्थानिक खासदार वायकरजी, राहुल शेवाळेजी, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, शिक्षण भत्ता देणार हे पहिलंच राज्य. शेतकऱ्यांचा देखील निर्णय घेतला. 7.5 HP पॉवरचं पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कार्यक्रमात आभार मानण्यासाठी मी संदीप माने यांना बोलवते. अध्यक्ष ग्रामरोजगार सहाय्यक समन्वय समिती, हॉल नंबर